नमस्कार. राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात अगोदर तर दिवाळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी तुमच्यासाठी आनंदाची भरभराटीची जावो. पहा, शेतकऱ्यांची दिवाळी गोड. शासनाच्या माध्यमातून सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. दिवाळी गोड करण्याचा. दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा करण्यात येत आहेत. दिवाळीपूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे आलेले आहेत आणि आता दिवाळीमध्ये तुम्हाला पैसे मिळतील या संदर्भात माहिती आहे. पहा, PM किसान आणि नमो शेतकरी या 2 योजनेचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहेत. पहिलं तर PM किसान योजनेचा 21वा हप्ता आणि त्यानंतर मग नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शासनाच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचा हप्ता आणि केंद्राच्या माध्यमातून PMचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. 21व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पहा, PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचं काही दिवसापूर्वी वितरण झालं आणि आता PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचं देखील वितरण सुरू झालेलं आहे. ऑफिशियल माहिती पहा तर स्क्रीनवर तुम्हाला PM किसान योजनेची ऑफिशियल साईट दिसत आहे आणि या साईटवरती जे कृषी मंत्री आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे. पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 21वां हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. प्राकृतिक आपदा में भी किसानों के साथ सीधी मदत सीधा विश्वास अशा प्रकारची टॅगलाईन देऊन कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून नवी दिल्ली या ठिकाणाहून PM किसान योजनेच्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल पैसे वाटप झालेलं आहे, मग आम्हाला पैसे कसं काय आले नाहीत? आमच्या खात्यामध्ये तर आणखीन पैसे जमा झालेले नाहीत. तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत PM किसानचे, या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणखीनही पैसे जमा झालेले नाहीत. मग कुणाला पैसे मिळालेले आहेत? तर PMचा जो 21वा हप्ता आहे हा पंजाब, हिमाचल, उत्तराखंड या राज्यांमध्ये जमा झालेला आहे आणि 27 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 540 करोडपेक्षाही जास्त रक्कम जी आहे ती वर्ग करण्यात आलेली आहे, वितरित करण्यात आलेली आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडणं तुम्हाला साहजिक आहे, तो म्हणजे या अगोदर तर PMचा जो हप्ता आहे तो एकाच वेळी एका क्लिकच्या माध्यमातून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळालेला होता. मग यावेळेस आम्हाला पैसे कसं काय आले नाहीत? पहा, आता यावेळेस जो PMचा हप्ता आहे तो राज्यवाईज वाटप करण्यात येत आहे. पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल या राज्यांमध्ये हे पैसे आलेले आहेत. आता उर्वरित जे राज्य आहेत, उर्वरित राज्यातील जे पात्र शेतकरी आहेत त्यांनाही लवकरच हे पैसे जमा होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून PM किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा देखील लाभ दिला जातो आणि नमोचा आता तुम्हाला 8वा हप्ता जमा होणार आहे. नमोचा 8वा हप्ता कधी जमा होईल? तर ज्यावेळेस PM किसान योजनेचे पैसे प्रत्यक्ष तुमच्या खात्यामध्ये जमा होतील त्यावेळेस हा नमोचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल. आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कधी पैसे पडतात, ऑफिशियल साईटवर जशी सूचना येईल ती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे.